तर भरपूर महिलांच्या केसमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे आणि तो म्हणजे आपण नेहमी आपल्या लाईफ मधले जे काही प्रॉब्लेम्स असतील ना तर ते पुढे ढकलत असतो की नंतर बघूयात, जाऊ देत ना, असू देत ना, राहू देत ना. तर अशा म्हणून आपण जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही त्याच्यावर आपल्या रिलेटेड सिच्युएशन्स असतील ना तर ते टाळत असतो आणि हळूहळू जे असेल ना तर ते पुढे ढकलत असतो आणि न कळत त्यामुळे ठीक आहे जे काही आपण डिले करतोय, जो काही आपण पोस्टपोन करतोय, आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्हच करत नाहीये आणि त्यामुळे कदाचित आपल्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स जे असतील ना तर ते अजून येऊ शकतात, जे की मग तुम्हाला मानसिकरित्या त्रास देऊ शकतात किंवा कधी कधी काही काही महिलांच्या केसमध्ये ते शारीरिकरित्या सुद्धा त्रास देऊ शकतात. त्यामुळे स्पेशली महिलांसाठी मी कळकळीची रिक्वेस्ट करते, एक विनंती करते की जे प्रॉब्लेम्स असतील, मे बी तुमच्या फॅमिलीमध्ये काही इश्यूज असतील, जे मे बी तुमच्या ऑफिस किंवा करिअर रिलेटेड काही इश्यूज असतील, तर त्यावेळी जे जे प्रॉब्लेम्स असतील ना तर ते सॉल्व्ह करत चला. एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ द सोल्युशन. प्रत्येक प्रॉब्लेम काही ना काहीतरी सोल्युशन जो असेल ना तो घेऊन येत असतो आणि तुमच्या रिस्पेक्टिव्ह लाईफमध्ये त्याचं काय सोल्युशन असेल तर ते शोधा, स्वतःला शोधा. तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडत आणि त्याच्या अकॉर्डिंगली सोल्युशन शोधा आणि तुमची जी काय लाईफ असेल, तुमच्या लाईफचं जे काही पझल असेल ना तर ते व्यवस्थित पद्धतीने नक्कीच सॉल्व्ह करा. सो दॅट एक छान सुंदर लाईफ तुमची जी असेल ना तर ती होईल. तर नंतर जाऊन कुठेही असं नको व्हायला की रिग्रेट झाला की मी त्यावेळेला असं करायला हवं होतं किंवा असं करायला हवं होतं. तर जे काही तुम्हाला करायचं असेल ना तर आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे. कोणत्याही लाईफच्या स्टेजमध्ये तुम्ही आहात तर आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे. जे जे तुम्हाला फिक्स करायचं असेल तर ते नक्कीच तुम्ही फिक्स आउट करून घ्या. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती स्पेशली आपण महिलांच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरती येणारे वेगवेगळे सोल्युशन्स जे काही असतील ना तर ते आपण बोलत असतो, इन डिटेल बोलत असतो, जे की स्पेशली कोणीच बोलत नाही किंवा आपल्याला माहिती पण नसतात की बाबा हे त्रास आपल्याला होतात. त्यामुळे असेच इमोशनल व्हिडिओज किंवा असेच मोटिवेशनल व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत जी बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला ना की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. तर आजचा आपला टॉपिक आहे की सेल्फ रिस्पेक्ट जो काही असतो ना तर तो कधीच आपल्याला मागून मिळत नाही. म्हणजे आपण नेहमीच एक विचार करत असतो बघा की घरामध्ये कोणीच आपल्याला व्हॅल्यू देत नाही किंवा एखादा मोठा डिसिजन जर घ्यायचं असेल तर मग आपलं मत काय आहे किंवा आपल्याला काय वाटतं तर याची विचारपूस सुद्धा जी असेल ना तर ते कोणी करत नाही. मग मे बी तुम्ही त्या फील्डमध्ये एज्युकेशन तुमचं चांगलं झालेलं आहे पण तरी सुद्धा व्हॅल्यू किंवा रिस्पेक्ट जो असेल ना तर तो तुम्हाला मिळत नाही. तर माझ्या गोड मैत्रिणींनो, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की रिस्पेक्ट ना एक बेसिक कॉमन गोष्ट आहे जी की आपल्या प्रत्येकाला मिळायलाच हवी. ठीक आहे, जशी तुमच्या फॅमिली मेंबर्स मला तुम्ही रिस्पेक्ट देताय, तुम्ही आदराने बोलताय, तुम्ही आदराने ट्रीट करताय, त्यांना काय हवं त्यांना काय नको, तर याची जशी बेसिक काळजी तुम्ही घेताय, एक बेसिक रिस्पेक्ट जो असेल तर तो तुम्ही देताय ना तर त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा एक बेसिक रिस्पेक्ट मिळणं ना तर एक मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, जसं आपल्याला अन्न पाणी तर ह्या गोष्टी लागतात ना तर त्याच पद्धतीने ऍज अ ह्युमन रिस्पेक्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण भरपूर महिलांच्या केसमध्ये आपण जर बघायला गेलोत ना तर कुठेतरी आपण लॅक करतो. तर मे बी आपण स्वतः याच्यासाठी रेस्पॉन्सिबल असतो, जे की आपण इन डिटेल जे असेल ना तर ते डिस्कस करणार आहोत. तर नेहमी आपण एक निगेटिव्ह सेल्फ टॉक ठेवतो की बाबा मला कोणच रिस्पेक्ट देत नाही, माझी व्हॅल्यूज कोण करत नाही किंवा मग मला कन्सिडरच कोण करत नाही. तर आज आपण डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. कारण रिस्पेक्ट नेहमीच बोलून किंवा मला रिस्पेक्ट द्या असं म्हणून मिळत नसतो. तर तुम्ही ज्या काही कृती करताय, ज्या काही ऍक्शन्स तुम्ही घेताय, जे काही कामं तुम्ही करताय ना तर तुमच्या त्या कामाला जो काही असेल ना तर ती लोक नेहमीच रिस्पेक्ट देत असतात. ठीक आहे, तर सेल्फ रिस्पेक्ट जर मिळवायचं असेल ना तर सगळ्यात बेस्ट उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही तुम्हाला स्वतःला ग्रो करण्यामध्ये टाइम इन्व्हेस्ट करा. करिअर अपॉर्च्युनिटीज जे काही असतील ना तर ते एक्सप्लोअर करण्यासाठी टाइम इन्व्हेस्ट करा. म्हणजे घरातच आहात तुम्ही, घरातून बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही आहात, पण घरातून तुम्ही काय काय करू शकताय सो दॅट तुमचं एक करिअर वाईज लाईफ जे असेल ना तर ते बेटर राहील. म्हणजे काय होतं की लोक तुमच्या टाइमला असेल ना तर तो रिस्पेक्ट देतात. त्यामुळे तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडेंट राहा आणि स्वतःसाठी इन्कम अपॉर्च्युनिटीज, करिअर अपॉर्च्युनिटीज तुमच्या घरातून जे काही असतील ना तर ते जनरेट कसे करता येतील ना तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. पॉईंट नंबर 2 म्हणजे बाउंड्रीज ठेवा. तर म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही अवेलेबल आहात, मग कदाचित तुमचं इम्पॉर्टंट काम असतं पण ते तुम्ही मिस आउट करताय, ते तुम्ही सोडून देताय आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या हाकेला जाताय. तर स्वतःला काहीतरी बाउंड्रीज ठेवा. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही जाऊच नका किंवा कोणाची मदत करूच नका, पण बाउंड्रीज ठेवा की मी या टाइम मध्ये अवेलेबल नाही आहे, माझं काही खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि ते मला करायचं आहे, त्यामुळे या टायमिंग मध्ये मी अवेलेबल नसणार आहे. तर हा जो स्वतःसाठी तुम्ही बाउंड्रीज घेताय किंवा स्वतःसाठी स्टँड घेताय ना
तर तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पॉईंट नंबर 3 म्हणजे ओव्हर एक्सप्लेनिंग थांबवा. म्हणजे ही गोष्ट का केली, मग कशाबद्दल केली. भरपूर लोकांना ना कधी-कधी असं असतं की माहिती असतं की आपण काही चुकीचं केलेलं नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याला त्यांना कंटिन्युअसली एक्सप्लेन करावं लागतं किंवा मग म्हणवावं लागतं की असं नाही, असं नाही असं. आणि मग तुम्ही कितीही जरी त्यांना सांगत गेलात ना तरीही ते पालत्या घड्यावरती पाणी होतं. त्यामुळे नेहमीच ओव्हर एक्सप्लेनिंग करत बसू नका आणि मग ओव्हर थिंकिंगही करू नका की मग त्यांना काय वाटलं असेल किंवा मग त्यांनी काय केलं. तर जे काही कंडिशन्स होते, जे काही सिच्युएशन्स होते, जे घडायचे होते, तर ते ऑटोमॅटिकली घडलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावरती खूप जास्त सांगत बसण्यापेक्षा किंवा मग स्वतः खूप जास्त विचार करण्यापेक्षा तिथून पुढे कसं जायचं, मूव्ह ऑन कसं करायचं, तर याच्यावरती थोडंसं तुम्ही लक्ष जे असेल ना तर ते द्यायला हवं. पुढचा रूल म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा, म्हणजे सातत्य राखा. तुम्ही जे काय काम करताय, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये सातत्य राखा. असं नको की तुम्ही एखादा व्हिडिओ बघितलात, मोटिवेट झालात, एक आठवडा एखादं काम चालू केलं, मग तिथून पुन्हा ते ये रे माझ्या मागल्या, तर असं नको. तर सातत्य ठेवा, कन्सिस्टंटली ग्रो करा. असं नाही होणार की तुम्ही 1 महिन्यामध्ये रिझल्ट्स येतील किंवा 2 महिन्यामध्ये रिझल्ट्स येईल. पण ज्यावेळी तुम्ही मागे वळून बघाल, आता 2026चा ऑलमोस्ट एप्रिल आहे. पण ज्यावेळी तुम्ही 2026च्या डिसेंबरपर्यंत जाल आणि कन्सिस्टंटली तुम्ही काम करताय, छोटे-छोटे स्टेप्स घेताय स्वतःला ग्रो करण्यासाठी, तर ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षात येईल की मी काय होते आणि मी आता काय झालेली आहे. जो काही ग्रोथ तुमच्यामध्ये येईल ना, तर तो आउटस्टँडिंग असेल, माइंड ब्लोइंग असेल. त्यामुळे नक्कीच कन्सिस्टंटली छोटे-छोटे स्टेप्स जे असेल ना, तर ते घेत चला. नेक्स्ट पॉइंट म्हणजे स्वतःचे व्हॅल्यू ओळखा, की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, तुमचं एज्युकेशन काय आहे, तुम्ही काय करू शकता, तुमचे कॅपॅबिलिटीज काय आहेत. तर हे जर तुम्हाला माहिती असेल ना, तर मग इतरांना समजून सांगण्याची काही गरज नाहीये किंवा मग ते पटवून देण्याची काही गरज नाहीये. जर तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देताय, तर तुम्हाला माहिती आहात, की तुम्ही टॉप पोझिशनला आहात. ठीक आहे. आपल्याला ग्रो करायचं, आपल्याला अजून टॉपला जायचंय. पण जर तुम्हाला माहिती आहात ना, की तुम्ही वरच्या लेव्हलला आहात, तर मग ते इतरांना, ज्या लोकांना तुमची व्हॅल्यूच नाही आहे किंवा ज्या लोकांना तुमच्या पोझिशनची व्हॅल्यू नाही आहे, फिलिंग्सची व्हॅल्यू नाही आहे, तर त्यांना ते कंटिन्युअसली सांगत बसण्यापेक्षा अजून वरती कसं जाता येईल ना, तर त्याच्यासाठी थोडासा प्रयत्न करा. नेक्स्ट पॉइंट म्हणजे भीती सोडा, म्हणजे फिअर सोडा. एखादं नवीन गोष्ट तुम्हाला करायची असेल, एक्सप्लोर करायचं असेल, तर नक्कीच लोकं काय म्हणतील किंवा मग काय होईल किंवा मग काय प्रॉब्लेम्स येतील का? कारण आपलं ब्रेन आहे ना, अशा पद्धतीने त्याचं प्रोग्रामिंग केलं असतं, की आपण नेहमीच एखादं काम चालू करताना वर्स्ट केस, ठीक आहे, म्हणजे काय वाईट होऊ शकतं, तर याचा आपण विचार करतो. पण ते जस्ट आपण विचार करतो, तर ते ओव्हरकम कसं करायचं किंवा इन केस काही वाईट कंडिशन आली, तर ती मग ओव्हरकम कशी करायची, पुढे कसं जायचं, तर याचे जे साइड प्लॅन्स जे असतील ना, तर ते तुमच्याकडे तयार असायला हवे. त्यामुळे भीती सोडा आणि पुढे वाटचाल करा. तर नेक्स्ट पॉइंट म्हणजे मला एक उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. तर माझी एक स्टुडंट आहे. म्हणजे असे बरेच स्टुडंट्स आहेत, जे ना आता स्वतः ग्राफिक्स बनवतात आणि ते सेल करतात. पण त्यापैकी बरेच स्टुडंट्स असे पण आहेत, की ज्यांचे बँक अकाउंट्स नाहीयेत, ज्यांचं पेमेंट स्वीकारायचं अकाउंटच नाहीये. काम तर करतायत, कष्ट तर करतायत, स्किल्स तर आहेत. पण मग पेमेंट आहे ना फॅमिली मेंबर्सच्या अकाउंटवरती घेतात. तर तुम्ही का नाही तुमचं स्वतःचं बँक अकाउंट ओपन करत? किंवा मग तुम्ही जर काम करायला चालू करताय ना, मग तुम्ही तुमचं फोन असेल, Google पे असेल, तुमचे UPI आयडीज जे असतील, तर ते तुम्ही का सेट करत नाही? काम करण्याची जी काही ताकद असेल ना, तर ती तुमच्यामध्ये असते. पण मग त्याचे रिझल्ट्स जे काही असतील ना, तर ते तुम्ही का नाही घेत? ठीक आहे. ती व्हॅल्यू तुम्ही स्वतःला का नाही देत? की मी करू शकते किंवा मी पेमेंट एक्सेप्ट करू शकते. तर भरपूर महिलांना घाबरतात किंवा मग ते केलेलं नसतं कधी. त्यामुळे काय करायचं किंवा कसं करायचं तर याची भीती वाटत असते. त्यामुळे ते काय करतात, फॅमिली मेंबर्सचा कोणाचा तरी नंबर देतात आणि या नंबरवरती पेमेंट जे असेल ना, तर ते करा असं सांगतात. तर तुम्ही असं करू नका. तुम्ही स्वतःला व्हॅल्यू द्या. स्वतःला समजून घ्या. तुमचे जे काही कॅपॅबिलिटीज असतील ना, तर ते समजून घ्या. एक पॉवरफुल मेसेज मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचा आहे. तो म्हणजे तुमचं बिहेवियर, तुमची वागणूक, तुमची माइंडसेट जर पॉझिटिव्ह असेल आणि जर तुम्ही स्वतःला रिस्पेक्ट देताय, तर नक्कीच लोकं सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट देतील. फक्त असं कधीच करू नका, की वेळ आहे त्यामुळे रिकामं बसलाय, काहीही करताय, टाईमपासच्या गोष्टी करताय. तर असं कधीच करू नका. तो पिरियड तुम्हाला कधीच म्हणजे कम्फर्ट देतो. लास्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे कम्फर्ट झोनवरून. तर तो पिरियड तुम्हाला नक्कीच तर तो पिरियड तुम्हाला काय? तर तो पिरियड नक्कीच तुम्हाला कम्फर्ट देतो. पण तो कम्फर्ट झोन ना कधीच तुम्हाला प्रोग्रेस देत नाही किंवा कधीच तुम्हाला ग्रोथ जो असेल ना, तर तो देत नाही. तर जर तुम्हाला ग्रोथ अचीव्ह करायची असेल, तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावंच लागेल आणि त्यासाठी एक सेपरेट डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवलेला आहे, जो की मी तुम्हाला इथे एंड स्क्रीनला अटॅच करते. तर तो एकदा नक्कीच चेक करा. तर तुमचे स्वतःचे बिहेवियर, माइंडसेट जे असेल ना, ते पॉझिटिव्ह ठेवा. स्वतःला किंमत द्या. नक्कीच इतर लोकं सुद्धा तुम्हाला किंमत देतील आणि तुम्हाला रिस्पेक्ट
रिस्पेक्ट देतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट करून मला नक्कीच सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती बनवायचा आहे तर तेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.